Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th Beehive textbook and poem on killing a tree by Jeev Patel. So you must have observed the people cutting down trees. But can they kill a tree? तुम्ही खूप साऱ्या लोकांना ट्री तोडताना झाड तोडताना पाहिलं असेल, पण ते खरंच झाड तोडतात का? इज इट इझी टू डू सो? हे सोपं आहे का झाड तोडणं? लेट्स रीड द पोएम अँड फाइंड आउट व्हॉट द पोएट सेज ऑन किलिंग अ ट्री. चला तर पोएम वाचूया आणि पाहूया की काय कवी म्हणतायत इथे किलिंग ऑफ ट्री म्हणजे काय. So the theme of the poet is here is very much sensitive, and he want to convey the message to the reader. Please do not cut the tree because they are living things. They are sensitive, and he also make the reader more emotional to convey the message. Don't cut the tree. Let's look at the first answer. It takes much time to kill a tree. Not a simple jab of the knife will do it. It has grown slowly, consuming the earth, rising out of it, finding upon its crust, absorbing years of sunlight, air, and water, and out of its leprous hide, sprouting leaves. तर यातले काही कठीण शब्द आहेत, न्यू शब्द आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर पहिला आपल्याला शब्द आहे जॅब. जॅब मीन्स सडन रफ ब्लो. सडन रफ ब्लो म्हणजे कुऱ्हाडीने आपण म्हणूया घाव घालणे, त्याला आपण जाब असं म्हणूया. दुसऱ्या ओळीमध्ये आहे ना सिम्पल जाब. सो जाब हा शब्दाचा अर्थ तसा आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आहे लेप्रस हाईड. पहिल्या कडव्यामध्ये शेवटून दुसरी ओळ आहे ना लेप्रस हाईड. आता लेप्रस हाईड मीन्स वॉट? डिस्कलर्ड बार्क. डिस्कलर्ड बार्क मीन्स आउटर कव्हर ऑफ द ट्री. जो ट्रीचा जो बाहेरचा कवर असतो ना साल, त्याचा कलर बदलणे. बरोबर आहे. सो त्याला आपण म्हणूया द ट्रीज ट्रंक गेट डिस्कलर्ड. त्याचा कलर जो आहे तो कलर हा बदलतो आहे झाडाच्या सालीचा. सो दीज आर द हार्ड वर्ड्स. लेट्स नाउ we are going to study line by line explanation of this poem. It takes much time to kill a tree. Not a simple jab of knife will do it. आता पहा की ज्यावेळेस आपण झाड तोडतो त्यावेळेस त्याला खूप वेळ लागतो झाड तोडण्यासाठी. ज्यावेळेस आपण कुऱ्हाडीने किंवा आपण म्हणूया नाईफने त्याच्यावर वार करतो, त्याचे तुकडे करतो, बरोबर आहे, जोराने त्याला ब्लो मारतो, जोराने त्याला घाव करतो, तर याला खूप वेळ लागतो. बरोबर आहे. आणि हे तेवढं सोपं नाही आहे की आपण तेवढ्याने त्या घावाने आपण झाड तोडतो आहे. त्यासाठी खूप वेळ लागतो. इट हॅज ग्रोन स्लोली कन्झ्युमिंग द अर्थ. आणि म्हणून आपण म्हणूया की हे झाड आहे हे त्या पृथ्वीमध्ये खूप सारा त्याला आपण म्हणूया त्याने ग्रोविंग करण्यासाठी, कन्झ्युमिंग मीन्स इथं अर्थ आहे ग्रो, वाढण्यासाठी खूप त्याने वेळ हा घेतलेला आहे झाडाने. आणि हळूहळू ते झाड पृथ्वीतून हे बाहेर आलेलं आहे, उगवलेलं आहे. रायझिंग आउट ऑफ इट, फीडिंग अपॉन इट्स क्रस्ट, ॲब्झॉर्बिंग इयर्स ऑफ सनलाईट, एअर, वॉटर. आणि म्हणून ह्या पृथ्वीतून ते झाड जे आहे ते उगवत आहे, बाहेर येत आहे. ज्या क्रस्ट म्हणजे भूतलाचे आपण म्हणजे पृथ्वीचा जो काही कवर आहे, या धरतीचा जो कवर आहे त्याच्यातून ते बाहेर येत आहे. आणि याला खूप वर्षाचा तो आपण म्हणूया त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश घेतो, हवा, पाणी हे घेऊन मग झाड जे आहे ते तयार होत आहे. सो अँड आउट ऑफ इट्स लेप्रस हाईड, स्प्राउटिंग लिव्स. आता आपण म्हणूया की जे झाड तोडलेलं आहे, काही जे घाव घातलेले आहेत, तरी ते पूर्ण वरचा भाग जरी तुटला तर आपण खोड जे राहतं खालचं खोड, त्या खोडातून पुन्हा आपण म्हणूया की पानं जे आहेत ते पुन्हा उगवतात. बरोबर आहे ना. एकदा झाड तोडलं आपण, काही जागा आहेत त्याच्यावर लोक बसतात की नाही स्टूलसारखं, आणि त्याच्यावर चक्र दिसतात बघा त्या झाडामध्ये, तर आपण त्याच्यामधूनही पुन्हा स्प्राउटिंग मीन्स उगवणे, त्या पानं जे आहेत ते जे आहेत किंवा त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या पुन्हा उगवायला सुरुवात होते. आणि त्याचे जे काय कुठून उगवतात हे लेप्रस हाईड. लेप्रस हाईड म्हणजे काय? इट्स चेंज द डिस्कलर्ड बार्क. म्हणजे आपण म्हणूया त्याचा जरी झाडाच्या जे काही खोड आहे त्या खोडातला जो काही कवर आहे त्याच्या सालेचा कलर बदलत आहे. जसं लिप्रसी झाल्यानंतर जे एखाद्या व्यक्तीला स्किनचा जो डिसीज होतो ना त्याच्यामध्ये कलर चेंज होतो, तर इथे हा एक सिमिलॅरिटी इथे वापरलेली आहे. लेप्रस हाईड म्हणजे लिप्रॉसी
व्यक्तीला झाल्यानंतर व्यक्तीच्या स्किनला कसे वेगवेगळे डाग पडतात, पांढरे किंवा म्हणूया स्किनचा कलर आणि पांढरे पांढरे डाग, तसं याला झाडाचा कलरसुद्धा बदलतो. परंतु त्याच्यामध्ये आपण म्हणूया तरीही झाड त्या खोडांमधून जिथून तोडलेलं आहे तिथून परत त्याला पानं हे फुटतात. We will move to the next stanza. So hack and chop, but this alone won't do it. So much pain will do it. The bleeding bark will heal, and from close to the ground will rise curled green twins, miniature bow, which if unchecked will expand again to former size. आता एक कठीण शब्द न्यू वर्ड्स आहे हॅक. हॅक मीन्स कट रफली बाय स्ट्रायकिंग हेवी ब्लोज. कुऱ्हाडीने जोराने मारून त्याचे तुकडे करणे. त्याच्यानंतर आहे दुसरा आहे ब्लीडिंग बार्क आहे ना, ब्लीडिंग बार्क. ब्लीडिंग बार्क मीन्स तुम्हाला दिसलं का ब्लीडिंग बार्क्स कुठे आहे? 4 नंबरच्या ओळीमध्ये, सेकंड स्टँजामध्ये 4 नंबरची ओळ पहा, द ब्लीडिंग बार्क. ब्लीडिंग बार्क म्हणजे इथे लिक्विड आहे. हिअर लिक्विड इज कम्पेअर विथ द स्किन. आता ब्लीडिंग हा शब्द खरं तर रक्त वाहने याच्यासाठी केला जातो, परंतु इथे झाडांमधून पण जे काही सॅप येतो बाहेर किंवा आपण म्हणूया लिक्विड जे बाहेर येतं तर ते माणसाच्या रक्ताशी कम्पेअर केलेलं आहे. हील म्हणजे इथे बरं करणे इथे ह्या अर्थाने वापरलेलं आहे. आणि ट्विग आणि बो या दोन्ही अर्थाचा याचा एकच अर्थ आहे, ब्रँचेस ऑफ ट्री. तर पाहूया. सो हॅक अँड चॉप बट दिस अलोन वोंट डू इट. तर हॅक आणि चॉप म्हणजे काय? कुऱ्हाडीने जोराजोराने मारून तुकडे करणे. तर हे फक्त पुरेसं ठरणार नाही. हे फक्त त्याने झाड तुटणार नाही, कट होणार नाही. नॉट सो मच पेन विल डू इट. आणि त्याला कितीही आपण त्रास दिला तरी ते काम करणार नाही. द ब्लीडिंग बार्क विल हील. आता तो जे काही लिक्विड माणसाला जसं एखादा जखम झाल्यानंतर रक्त बाहेर येतं तसं झाडामधूनही एक लिक्विड बाहेर येतं. सो ते जे लिक्विड आहे ते पुन्हा त्याला बरं करणार आहे. अँड फ्रॉम क्लोज टू द ग्राउंड विल राईज कर्ल ग्रीन ट्विन. आणि परत जवळ जमिनीच्या जवळ जे झाड जिथून कट केलेलं आहे तिथून पुन्हा त्याला ज्या आहे फांद्या ज्या आहेत त्या फांद्या फुटणार आहेत. मिनिएचर बो. मिनिएचर म्हणजे स्मॉल स्मॉल फांद्या त्याला येणार आहेत. विच इफ अनचेक्ड विल एक्सपांड अगेन टू फॉर्मर साईज. जर आपण ते पुन्हा त्याच्याकडे पाहिलं नाही, लक्ष दिलं नाही तर त्याची झाडाची जी पहिली जी त्याने जसं झाड होतं मोठं विशाल वृक्ष तसं त्याचा साईज तो घेणार आहे. नेक्स्ट थर्ड स्टांजा. नो द रूट इज टू बी पुल्ड आउट ऑफ द अँकरिंग अर्थ. इट इज टू बी रोप्ड, tied and pulled out, snapped out, or pulled out entirely out of the earth cave, and the strength of the tree exposed, the source white and wet, the most sensitive hidden for years inside the earth. आता इथे न्यू वर्ड्स कोणते आहेत? अँकरिंग आहे ना इथे पहा. अँकरिंग अर्थ. अँकरिंग अर्थ मीन्स ट्रीज आर held securely with the help of roots in the earth. या पृथ्वीमध्ये या धरतीमध्ये जे मुळं असतात ना त्या मुळांमध्ये आपण म्हणूया झाड हे राहतं. आणि हे अँकरिंग म्हणजे काय? पकडण्याचं काम जे आहेत मुळे, हे इथे अँकरिंग हा शब्द आहे. अँकरिंग म्हणजे पकडणे, धरून ठेवणे, हा अर्थला धरून ठेवण्याचं काम हे मुळं जे आहेत ते करत आहेत. त्याच्यानंतर स्नॅप्ड आउट म्हणजे काय? चॉप्ड आउट, कट करणे, राईट. तर आपण चला पोया लाईन बाय लाईन एक्सप्रेशन. नो द रूट इज टू बी पुल्ड आउट. मग इथं कवी सांगतात त्याचे जे मुळं आहेत ते काढून टाकले पाहिजे. आउट ऑफ द अँकरिंग अर्थ. या पृथ्वीच्या ज्या या धरतीच्या पोटामध्ये, या धरतीच्या खाली गर्भाशयामध्ये जे काही मुळं गेलेले आहेत झाडाची, धरतीच्या जमिनीच्या खाली, ते मुळं जे आहेत ज्याने ते घट्ट पकडलेलं आहे, धरून ठेवलेले आहे झाड, त्याला तोडलं पाहिजे असं येथे जीव पाटील सांगतायत. इट इज टू बी रोप्ड अँड टाईड. त्याला घट्ट दाव्याने बांधून ठेवलं पाहिजे. रोप्ड म्हणजे दाव्याने, टाईड बांधून ठेवणे. अँड पुल्ड आउट, स्नॅप्ड आउट. आणि त्याला काय केलं पाहिजे? झाडाला त्याला कट करून काढलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे त्या मुळांना सुद्धा, राईट. ऑर पुल्ड आउट एंटायरली, किंवा सर्व मुळासकट त्या झाडाला बाहेर काढलं पाहिजे. आउट ऑफ द अर्थ केव्ज. आणि पृथ्वीच्या जी केव आहे, गुहासारखी जी जागा असते ना पृथ्वीची, जे काही म्हणूया आपण दाताला जशी केव असते, बरोबर आहे, मोकळी जागा, तर पृथ्वीच्या आतमधून जे आहे एंटायरली मुळासकट झाड काढून टाकलं पाहिजे. अँड द स्ट्रेंथ ऑफ द ट्री एक्सपोज्ड. आणि मग इथे जी झाडाची जी काही ताकद आहे ती आता खऱ्या अर्थाने उघडी पडणार आहे. द सोर्स व्हाईट अँड वेट.
द मोस्ट सेन्सिटिव्ह हिडन फॉर मेनी इयर इनसाइड द अर्थ. आणि ही जी काही मुळं आहेत, सोर्स म्हणजे काय, जे मुळं आहेत ते व्हाईट कलरचे आहेत, जे थोडेसे भिजलेले आहेत, वेट काय आहेत, आणि ते अतिशय संवेदनशील आहेत, जे पृथ्वीच्या आतमध्ये जे लपून बसलेले आहेत खूप वर्ष. नेक्स्ट स्टांजा, देन द मॅटर ऑफ स्नॉर्चिंग अँड शॉकिंग इन द सन अँड एअर, ब्राउनिंग अँड हार्डनिंग, ट्विस्टिंग अँड विदरिंग, अँड देन इट इज डन. आणि मग इथे कवी सांगतायत स्नोरिंग अँड चोकिंग म्हणजे काय, द ड्राईंग अप ऑफ द ट्री आफ्टर बिईंग अपरूटेड. जर मुळासकट काढल्यानंतर ते सुकतं ना, वाळतं, तर त्याला म्हटलेलं आहे स्नोरिंग अँड चोकिंग. आणि म्हणून इथे कवी सांगतो आहे देन द मॅटर ऑफ स्नोचिंग अँड चोकिंग. आणि म्हणून मग आता कोणती गोष्ट आहे, त्या झाडाला मुळासकट काढवणे, त्याचबरोबर त्याला सुकवणे, वाळवणे, इन द सन अँड एअर, हवेमध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये त्याला वाळवणं, ब्राउनिंग, हार्डनिंग, ट्विस्टिंग, विदरिंग. मग त्याचा कलर जो आहे तो ब्राऊन कलरचा होईल, कठीणपणा जो आहे तो येईल, त्याच्यानंतर ते ट्विस्ट होईल, पिळेल एकमेकाला, आणि विदरिंग म्हणजे सुकणे, अँड देन इट इज डन. आणि ते सगळं सुकल्यानंतर आता हे झाड खऱ्या अर्थाने तुमचं काम इथे झालेलं आहे, झाड तोडलेलं आहे. तर याच्यातून संदेश काय कवी देण्यात जात आहे, तर पोएम इज सो मच सेन्सिटिव्ह अँड द पोएट वॉन्ट्स टू कन्वे डोंट कट द ट्री बिकॉज इट्स लाईक अ लिव्हिंग थिंग अँड दे आर trees are also sensitive, and he gives the emotional feel, that feeling of the poet, that do not cut the tree. So that's the poem of Juv Patel. We'll discuss the rhyming scheme. So here in this poem there is no any kind of rhyming scheme. Look at the word at the end: tree, knife, grown, earth, feeding, absorbing water, hide, leaves. तर इथे कोणतीही रायमिंग स्कीम नाही, फ्री वर्समध्ये ही कविता जी आहे ती लिहिलेली आहे. या संपूर्ण कवितेमध्ये एक दुसरा फिगर ऑफ स्पीच आहे, तो म्हणजे इंजाबमेंट. इंजाबमेंट म्हणजे काय, वन सेंटेन्स कंटिन्यू टू 2 to 3 लाईन्स विदाउट पंच्युएशन. तर पहिल्या ओळीमध्ये पहा, इट टेक्स मच टाईम टू किल अ ट्री, नॉट अ सिम्पल जॉब ऑफ नाईफ, विदाउट डू इट. इथे 2 ओळीमध्ये कंटिन्यू झाल्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये कंटिन्यू झाले. तिसरी ओळ पुन्हा पहा, इट इज हॅज बीन ग्रोन स्लोली कन्झ्युमिंग द अर्थ, रायझिंग आउट ऑफ ई, फीडिंग. हे जे सेंटेन्स आहे डायरेक्ट शेवटी स्प्राउटिंग लिव्सपर्यंत कंटिन्यू होत आहे. तसंच आपल्याला दुसऱ्या स्टांजामध्ये पाहायला मिळतं आहे, द ब्लिडिंग बार्क विल हील अँड फ्रॉम क्लोज टू द ग्राउंड विल राईज कर्ल ग्रीन ट्विग्स. इथून जे सेंटेन्स सुरू होते ते शेवट टू फॉर्मर साईजमध्ये कंटिन्यू होताना आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर नो द रूट इज टू बी पुल्ड आउट ऑफ द अँकरिंग अर्थ, इट इज टू बी रोल्ड. आणि म्हणजे संपूर्ण जी पोएम आहे याच्यामध्ये फुलस्टॉप जो आहे तो 2-3 ओळी झाल्यानंतर या शेवटच्या स्टांजामध्ये पण आपल्याला तसंच पाहायला मिळेल की पहा की शेवटी अँड इट इज डन, देन द मॅटर, इथून जे सेंटेन्स सुरू झालेलं आहे ते शेवटी संपते. म्हणजे इंजाबमेंट हा फिगर ऑफ स्पीच आहे, जिथे वन सेंटेन्स कंटिन्यू 2 to 3 लाईन्स विदाउट पंच्युएशन. देन in the first stanza there is one figure of speech, that is metaphor. Metaphor is a figure of speech where we find indirect comparison. तर याच्यामध्ये पहिल्या स्टांजामध्ये ते दिसते की लेपरस हाईड दिसलं. लेपरस हाईड जो शब्द आहे, म्हणजेच लेपरस हाईड आपण पाहिलेलं आहे की इट इज लेप्रेसी हे इट्स अ स्किन डिसीज. जसं डाग पडतात आणि शरीरावरच्या स्किनचे जे डिसीज होतात त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे जे डाग पडतात, कुष्ठरोग वगैरे म्हणतो ना आपण त्याला. तर हे जी लेप्रस हाईड आहे, तर इथे कम्पॅरिझन कशाशी केलेलं आहे, झाडाची जी काही स्किन आहे, झाडाची जी काही आपण म्हणूया साल आहे, त्याची जी तुलना आहे त्याची स्किनशी केलेली आहे. सो झाडाची त्वचा, झाडाचे जे साल आहे त्याची तुलना स्किनशी केलेली आहे. द सर्फेस ऑफ द ट्री इज कम्पेअर विथ द लेप्रस हाईड. आणि म्हणून इथे मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच हे झालेला आहे. देन इन द सेकंड स्टांजा पहा, सेकंड स्टांजामध्ये काय आहे, सेकंड स्टांजामध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. मीन्स जे कॉन्सोनंट आहेत, जो साऊंड आहे कॉन्सोनंट तो रिपीट झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ब्लीडिंग बार्क आहे ना, ब्लीडिंग बार्क पहा 1 2 3 4 नंबर लाईनमध्ये पहा इथे ब्लीडिंग बार्क हा जो वर्ड आहे, ब साऊंड इज रिपीटेड, म्हणून इथे ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. सेकंड स्टांजामध्ये पुन्हा मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे, त्याच्यामध्येच ब्लीडिंग बार्कमध्ये. नंतर ब्लीडिंग बार्क, ब्लीड कोण करतं, ब्लड करतं ना, मनुष्याचं रक्त. तर कशाची तुलना केलेली आहे, इज कम्पेअर्ड विथ द लिक्विड ऑफ ट्री.
जे झाडाच्या लिक्विड सॅप जो आहे त्याच्याशी सॅप ऑफ ट्री याच्याशी तुलना केलेली आहे ब्लीडिंग बर्डची. म्हणून सेकंड स्टँजामध्ये मेटाफॉर हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टँजामध्ये आपण जाणार आहोत. ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. ॲलिट्रेशन मीन्स रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड. तर इथे आपल्याला पाहायला मिळते तो आहे व्हाईट वेट. हा थर्ड स्टँजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्हाईट आणि वेट व साऊंड इज रिपीटेड. हे बघा इथे खालून तिसरी ओळ दिसली, व्हाईट अँड वेट व साऊंड इज रिपीटेड. त्याच्यानंतर आहे थर्ड स्टँजामध्ये रेपिटेशन हा एक फिगर ऑफ स्पीच कंटिन्यूअस केला. रेपिटेशन मीन्स एकच शब्द जो आहे तो कंटिन्युअसली यूज केलेला आहे. ते पुल्ड आउट हा शब्द आहे ना, इथे दिसते पहिल्या ओळीमध्ये पुल्ड आउट. पुल्ड आउट खाली एक येते चौथ्या ओळीमध्ये पुल्ड आउट, पहिल्या ओळीमध्ये पुल्ड आउट हा तीनदा रिपीट झालेला आहे. म्हणून इथे रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. ज्यावेळेस कवी काहीतरी एम्फॅसिस करून सांगतो, त्याच्यावर जोर देऊन सांगतो, पुल्ड आउट, त्यावेळेस हा रिपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच इथे यूज केलेला आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड फ्रेंड्स. फॉर मोर video, like, share and subscribe the channel Avinash Pawar EMRS. Thank you friends for watching this video.